हरि ओम. गंगा दशहरा उत्सवानिमित्त यावेळेला आपण जाणून घेणार आहोत भारतातल्या 10 प्रमुख सरोवरांविषयी. आज ज्येष्ठ शुद्ध द्वितीया आणि आज आपण जाणून घेणार आहोत पुष्कर सरोवर. हे सरोवर राजस्थानातील अजमेर जिल्ह्यामध्ये पुष्कर शहरात वसलेलं आहे. पहिल्या दिवशी मी सांगितलं त्याप्रमाणे जी प्रमुख पंचसरोवर आहेत त्यातलं पुष्कर हे एक प्रमुख सरोवर आहे. हे सरोवर पवित्र आणि ऐतिहासिक असं तीर्थस्थळ आहे आणि हिंदू धर्मामध्ये याचा उल्लेख तीर्थराज असा केला जातो. याच्या चारही बाजूला 52 घाट आणि 500हून अधिक मंदिरं आहेत. अरवली पर्वताच्या परिसरातून म्हणजे त्या परिसरात जो काही पाऊस येतो किंवा हिमालयातून वाहणाऱ्या नद्या पुढे अरवलीच्या पर्वतरांगापर्यंत येतात, त्या नद्यांचं जे काही पाणी इथून वाहत येतं, तर असे सगळे नैसर्गिक जलस्रोत या तलावाला येऊन मिळतात आणि या तलावाला त्याचा पाणीसाठा उपलब्ध होतो. आता ह्या सरोवराची पौराणिक कथा अशी आहे. पद्मपुराणामध्ये असा उल्लेख आहे की फार पूर्वी वज्रनाथ नावाचा एक राक्षस भूतलावर होता आणि ह्या वज्रनाथाने अक्षरशः उच्छाद मांडला होता. इतकंच काय, सर्वसामान्य लोकांना तर तो त्रास देतच होता, परंतु आपल्या मुलांना सुद्धा तो त्राहिमाम त्राहिमाम करून अक्षरशः छळत होता. या सर्वांनी देवाकडे प्रार्थना केली की ह्या राक्षसापासून आम्हाला मुक्ती मिळावी आणि त्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून ब्रह्मदेवांनी ह्या राक्षसाशी युद्ध करायचा निर्णय घेतला. आणि झालं असं की युद्ध करताना ब्रह्मदेवांच्या हातामध्ये जे कमळ आपण नेहमी पाहतो, तर ते कमळ खाली पडलं. युद्धामध्ये राक्षसाचा तर वध झाला, परंतु हे खाली पडलेलं कमळ 3 भागांमध्ये त्याच्या पाकळ्या विभागल्या गेल्या आणि ह्या 3 वेगवेगळ्या भागातून पुढे जाऊन त्या भागात जलस्रोत निर्माण झाले आणि हे सगळे एकत्रितरित्या पुष्कर सरोवर म्हणून पुढे नावारूपाला आले. पुष्प आणि ब्रह्मदेवाच्या करातून पडलेलं हे पुष्प, कमलपुष्प, म्हणून पुष्कर असा संधी विग्रह होऊन या सरोवराचं नाव पुष्कर असं झालं. आणि याच सरोवराच्या परिसरामध्ये भूलोकावरील एकमेव असं ब्रह्माचं मंदिर आहे. हे जे 3 भाग मिळून हे जे सरोवर झालेलं आहे ना, तर हे 3 भाग म्हणजे ज्येष्ठ, मध्य आणि कनिष्ठ असे 3 भाग आहेत आणि हे 3ही भाग एकत्रितरित्याच या सरोवराला पुष्कर सरोवर म्हणून ओळख देतात. आपण मगाशी बघितलं की भूलोकावरील एकमेव असं ब्रह्माचं मंदिर हे या सरोवराच्या क्षेत्रामध्ये आहे. असं का असेल? आपण तर 3 प्रमुख दैवत मानतो, ब्रह्मा, विष्णू, महेश. या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव, स्थिती म्हणजे पालनपोषण करणारे भगवान विष्णू आणि या सृष्टीचा लय करणारे शिवशंकर, म्हणजे 3ही या प्रमुख देवतांची कार्य ही तितकीच महत्वाची. आपल्या पृथ्वीवर शिवाची अनेक मंदिरं आहेत, विष्णूची सुद्धा अनेक मंदिरं आहेत. फक्त विष्णूचीच नाही तर विष्णूंच्या विविध अवतारांची म्हणजे जसं मुख्य अवतार राम आणि कृष्ण यांची तर अनेक मंदिरं आहेत. प्रत्येक गावागावात अगदी खेड्यापाड्यातून सुद्धा एक तरी रामाचं, कृष्णाचं किंवा पांडुरंगाचं आणि एक तरी शिवाचं मंदिर असतंच असतं. परंतु ब्रह्मदेवाचं मात्र असं नाही. याला कारण ब्रह्मदेवांना मिळालेला त्यांच्याच पत्नीचा शाप. याच्याविषयीची कथा असं सांगते की ह्या जो आपण सुरुवातीला उल्लेख केला ना की वज्रनाथ राक्षस, तर या राक्षसाचा वध झाल्यानंतर या संपूर्ण भूमीला अमंगलता प्राप्त झाली होती आणि तिचं पावित्र्य
पुन्हा तिला मिळवून देण्यासाठी म्हणून ब्रह्मदेवांनी एका यज्ञाला प्रारंभ केला. आता यज्ञाला प्रारंभ केल्यानंतर जो प्रमुख यज्ञकर्ता असतो, यजमान आपण म्हणतो, तर त्याच्याबरोबर त्याच्या पत्नीनं सुद्धा संकल्पासाठी बसायचं असतं. सपत्नीक असा हा यज्ञ असतो. त्याप्रमाणे ब्रह्मदेवांची पहिली पत्नी ही सावित्री आणि यज्ञविधीची सगळी पूर्तता होत आली होती. खूप वेळा तिला निरोप धाडले तरी सुद्धा ही सावित्री वेळेवर आवरून आलीच नाही. मग यज्ञविधीचा जो प्रमुख मंगल समय असतो तो टळून जाईल की काय अशी भीती निर्माण झाली आणि म्हणून त्याच वेळेला ब्रह्मदेवांचा जो दुसरा विवाह झालेला होता त्या विवाहाची त्यांची पत्नी होती गायत्री आणि ह्या गायत्रीला त्यांनी आपल्याबरोबर यज्ञविधीमध्ये सहभागी करून घेतलं. यज्ञ पूर्ण झाला आणि मग त्यांची पहिली पत्नी सावित्री तिथे उपस्थित झाली आणि तिनं पाहिलं की ब्रह्मदेवांच्या बरोबर ही दुसरीच पत्नी बसलेली आहे आणि आपला मात्र मान, आपला हक्क, आपलं सगळं काही डावललं गेलेलं आहे. हे पाहून ती अत्यंत रागावली, दुखावली आणि त्या रागाच्या भरात तिनं आपल्या पतीलाच शाप दिला आणि त्या शापानुसार तिनं असं सांगितलं की हे एवढं स्थान सोडलं तर या भूलोकावर तुम्हाला कुणीही देवाच्या रूपात पूजणार नाही, कारण तुम्ही त्या रूपात पूजण्यासाठी तसे वंदनीय नाही. आणि म्हणूनच असं म्हणतात की या भूलोकावर ब्रह्मदेवाचं कुठेही मंदिर नाही. जे एकच मंदिर आहे ते या पुष्कर सरोवराच्याच क्षेत्रामध्ये. अशा प्रकारे पुष्कर हे पंचसरोवरातलं दुसरं सरोवर आणि हे सरोवर ब्रह्मदेवाच्या मंदिरासाठी आणि पुष्कर सरोवराचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी निश्चितच पवित्र असं स्थान आहे. आपले अनेक श्रद्धाळू भाविक या सरोवराच्या यात्रेसाठी जात असतात. अशा रीतीनं गंगा दशहराचा आजचा दुसरा दिवस आपण पुष्कर सरोवराच्या मानस दर्शनाने पूर्ण केलेला आहे. जय गंगे हर गंगे.